राष्ट्रीय महामार्गावरील धाबे, अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर आता मोठी कारवाई होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने याबाबत परिपत्रक जारी केले. राष्ट्रीय महामार्गावरील अपघात आणि वाहतुकीची अडचण रोखण्यासाठी महामार्गालगतचे बेकायदेशीर धाबे, उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमण पुढील 60 दिवसात हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाईची जबाबदारी जिल्हा अधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांवर निश्चित करण्यात आली आहे. महामार्गाच्या हद्दीत असलेली नवीन तसेच जुनी अनधिकृत बांधकामे, धाबे आणि दुकानं हटवण्याची जबाबदारी जिल्हा अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. तसेच महामार्गाच्या सुरक्षा क्षेत्रात येणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकाला भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीशिवाय नवीन परवाना किंवा NOC दिला जाणार नाही. अतिक्रमण असलेल्या सर्व परवान्यांची 30 दिवसात तपासणी करून निर्णय घेण्याचेही निर्देश आहेत. महामार्गालगतच्या अतिक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 24 तास कार्यरत टास्क फोर्स स्थापन केली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागापासून 40 मीटर निवासी आणि 75 मीटर व्यावसायिक अंतरापर्यंत जमिनीचा वापर करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना हलगर्जीपणा झाल्यास न्यायालयाचा अवमान मानला जाईल असा स्पष्ट इशाराही शासनानं दिलाय. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गालगत धाबे, दुकाने किंवा व्यावसायिक अतिक्रमण असणाऱ्यांसाठी ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे. अशाच महत्त्वाच्या आणि स्थानिक बातम्यांसाठी सांगली टाइम्स न्यूजला सबस्क्राईब करा.